तुमची जर मीनरास असेल ना तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळींनो. तर मंडळींनो, मीन राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आज म्हणजेच की 9 जुलै 2026 गुरुवारचा हा सूर्योदय तुमच्या आयुष्यात एक असं रहस्य घेऊन येत आहे ज्याची कल्पना कदाचित तुम्ही तुमच्या स्वप्नातही केली नसेल. आज तुमच्या अवतीभोवती अशा काही अद्भुत घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत ज्या तुम्हाला क्षणभर थांबून विचार करायला भाग पाडतील. कित्येक दिवसापासून मनात साठलेला तो एक कठीण प्रश्न, ते एक गूढ ज्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही जग जग पछाडलं, आज अचानक अगदी अनपेक्षितपणे तुमच्या समोर उलगणार आहे. तुमच्या पाठीवर तो पडलेला अदृश्य हात नेमकं कोणाचा आहे? जेव्हा सगळे रस्ते बंद झाले असं वाटतं ना, तेव्हा निराशाने तुम्हाला चारही बाजूनी घेरलेलं होतं, तेव्हा अचानक निर्माण झालेली ती नवी वाट कुठून आली? कुणी दाखवली तो प्रकाश? आज काहीतरी वेगळं घडणार आहे, असं काही थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल. हा केवळ कॅलेंडरमधला एक साधा दिवस नाही मंडळींनो, कॅलेंडरमधला हा साधा दिवस नाही आजचा, तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची नांदी ठरू शकते. पण थांबा जरा, घाई करू नका. हा चमत्कार नेमकं कधी घडणार आहे? दुपारी की संध्याकाळी की रात्रीच्या त्या शांत पहारात? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काळाच्या गर्भात दडलेले काही रहस्य आणि ग्रहांची ही चक्रव्यूह रचना आधी समजून घ्यावी लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताना तुम्हाला स्वतःच्याच आयुष्यातील अनेक अनुत्रुटी प्रश्नांचे उत्तर मिळतील, हा माझा शब्द आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण मीनरास आहे अशी कमेंट प्रत्येकाने, ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तावर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने हो माझी पण मीनरास आहे अशी कमेंट नक्की करा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केले, कमेंट पण केली तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, गुरुवारचं महत्त्व. आता विचार करा, आज गुरुवारच का? ब्रह्मांडात जेव्हा जेव्हा गुरुवारची पहाट होते तेव्हा मीन राशीच्या व्यक्तींच्या संपूर्ण शरीरात, त्यांच्या ऊर्जाचक्रात एक वेगळी स्पंदनं निर्माण होऊ लागतात. गुरुवार हा गुरुतत्वाचा दिवस. गुरु म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग. तुमच्या जीवनातील निराशाचे ढग बाजूला सारून आशेचा किरण दाखवणारा हा अत्यंत पवित्र दिवस आहे. आपल्या शास्त्रात गुरु बृहस्पती म्हटलं गेलाय, जो देवांचा गुरु आहे. आजच्या दिवशी निसर्गात एक विशेष सकर्मक ऊर्जा कार्यरत असते जी थेट तुमच्या राशीच्या लहरीशी मॅच होते. जर तुम्ही भूतकाळात डोकून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यातील अनेक मोठे सकर्मक आणि दिशा बदलणारे निर्णय हे गुरुवारच्या आसपासच घेतले असतात, किंवा त्या दिवशी काहीतरी चांगलं घडलेलं असतं. आजचा हा गुरुवार तुमच्यासाठी केवळ एक दिवसापुरता मर्यादित नाही, तर तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा पाया ठरू शकतो. पण या दिवसाचे महत्त्व केवळ आध्यात्मिक नाही तर खगोलीय दृष्टिकोनानेही आज अंतरात काही मोठी उलथापालथ होत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. मीनराशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमच्या राशीचा स्वामी स्वतः देवगुरु बृहस्पती आहे. याचा अर्थ असा की तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या विचारसरणीमध्ये गुरुग्रहाचे गुणधर्म जन्मजात ठासून भरलेले आहेत. गुरु हा ज्ञान, समृद्धी, विवेक आणि भाग्याचा कारक मानला जातो. जेव्हा गुरुग्रहाची कृपादृष्टी तुमच्यावर असते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अत्यंत सहजरितेने घडू येतात. आज तुमच्या राशीवर गुरुग्रहाचा हा प्रभाव अत्यंत संतपणे, अतिशय खोलवर जाणवणारा असेल. आज तुम्हाला जाणवेल प्रगल्भता आली आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्षित करीत होते तेच लोक आज तुमच्या सल्ल्याचा आदर करतील. आज तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल. कधी कधी आपल्याला वाटतं ना की मी एवढं सगळ्यांचं चांगलं करतो किंवा करते, पण मला बदल्यात काय मिळतं? हा प्रश्न मीनराशींच्या लोकांच्या मनात नेहमी असतो. मंडळींनो, आज गुरुग्रहाचा हा प्रभाव तुम्हाला या मानसिकतेतून बाहेर काढेल. जुन्या चुकांमधून शिकून भूतकाळातील जखमांवर फुंकर घालून पुढे जाण्याची प्रेरणा तुम्हाला आज मिळणार आहे. तुमची निर्णय क्षमता
आज इतकी अचूक असेल की एखादी चांगली गुंतागुंतीची समस्या तुम्ही चुटकीसारखी सोडवू शकाल. परंतु गुरुग्रहाची शक्ती केवळ तुम्हाला विचार करायला लावणार नाही, तर आजच्या विशिष्ट ग्रहयोगामुळे ती कृती कशी उतरणार आहे हे पाहणं अधिक रंजक ठरेल. आज आकाशात ग्रह आणि तारेची अद्भुत आणि अत्यंत दुर्मिळ रचना तयार होत आहे. चंद्र आणि तुमचा राशीस्वामी गुरु यांच्यातील परस्पर संबंधामुळे आज एक अत्यंत शुभ आणि अनुकूल काळ निर्माण होत आहे. हा योग तुमच्या मनाला प्रचंड शांती आणि बुद्धीला कमलेची अचूकता देणारा ठरेल. जेव्हा आकाशात असे ग्रहयोग तयार होतात तेव्हा त्यांचा थेट परिणाम आपल्या शरीरातील चक्रांवर होत असतो. आज तुमच्या कुंडलीतील भाग्यस्थान आणि कर्मस्थान एका सरळ रेषेत येत असल्याचे संकेत मिळत आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही घेतलेले कष्ट आता वाया जाणार नाहीत. बऱ्याचदा दिवसापासून ज्या कामासाठी तुम्ही पायपिटी करत होता त्या कामाला आज अचानक गती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. हा ग्रहयोग तुम्हाला केवळ आर्थिक लाभ देणार नाही, तर समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी पूरक ठरेल. पण या ग्रहयोगाच्या जोडीलाच आज एका विशिष्ट नक्षत्राचा प्रभाव तुमच्यावर पडत आहे, जे अत्यंत गूढ आहे. आजच्या दिवसावर ज्या नक्षत्राचा परगडा आहे ते नक्षत्र मीन राशीच्या भावविश्वाला अधिक समृद्ध करणार आहे. या विशिष्ट नक्षत्राच्या प्रभावामुळे आज तुमच्या अंतर पेरण्याची क्षमता, ज्याला आपण म्हणतो, ती अत्यंत तीव्र असेल. तुम्हाला आधीच काही गोष्टींचा सुगावा लागेल. उदाहरणार्थ पहा, आज अचानक तुम्हाला एखाद्या व्यक्तीची आठवण येईल आणि काही वेळातच त्या व्यक्तीचा फोन येईल किंवा ती व्यक्ती प्रत्यक्षात तुमच्या समोर येईल. जर तुम्हाला एखाद्या कामाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल मनात शंका वाटली तर त्या शंकेकडे दुर्लक्षित अजिबात करू नका. तुमचं मन आज तुम्हाला जे सांगेल ते अगदी योग्य असेल. मंडळींनो, आज निसर्ग स्वतः तुम्हाला वेगवेगळ्या संकेताच्या माध्यमातून सावध करण्याचा किंवा योग्य वाट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कधी कधी आपल्याला आतून आवाज येतो की हे काम करू नको किंवा या व्यक्तीवर विश्वास ठेवू नको. आज तो अंतर आत्म्याचा आवाज खूप मजबूत असेल. हे नक्षत्राचे गूढ संकेत तुम्हाला थेट एका महाशक्तीशी कसे जोडतात ते आता आपण पाहूया. मंडळींनो, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त आणि गुरुतत्वाचा आध्यात्मिक संदर्भ. मीन राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात गुरुतत्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात सापडता तेव्हा तेव्हा तुम्हाला वाटतं आता कोणीच मदतीला नाही, तेव्हा श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त यांचे नाव घेताच तुमच्या मनाला एक अनामिक शक्ती मिळते. आजच्या दिवशी गुरुमाऊलीचे अदृश्य आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा शब्द आज तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरणारा दिसेल. आज तुमच्यावर येणारे संकटे अंगावर निघून जाण्याचे संकेत आहेत. कारण गुरुरायाची गुरुमाऊली मंडळींनो, गुरुरायाची माऊलीसारखी सावली तुमच्यावर जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल आता पुढे काय करावे, कोणता रस्ता निवडावा, तेव्हा शांत बसून डोळे बंद करा आणि गुरुरायाचे स्मरण करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळेल. तुमच्या भक्तीची आणि तुमच्या सुबेरीची परीक्षा आता संपत आली असून आजचा दिवस तुम्हाला त्यांचा गोड पाझर दाखवू शकतो. मंडळींनो, आजची पहाट एका वेगळ्या चैतन्याने आणि उत्साहाने सुरू होईल. मनात साठलेली मरगळ दूर होऊन काहीतरी नवीन करण्याची तीव्र इच्छा होईल. आज सकाळच्या वेळी घरात किंवा कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रसन्न वातावरण राहण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी कानावर पडल्याने सकाळचा चहा अधिक गोड वाटेल. दुपारच्या वेळी तुम्हाला काही महत्त्वाचे आणि धाडसी निर्णय घ्यावे लागू शकतात. या काळात अचानक एखाद्या जुन्या मित्राची किंवा अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीची भेट होण्याचा योग येईल. या भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. मंडळींनो, पण तुमच्या एखाद्या रेंगाळलेल्या कामाला नवी दिशा मिळेल. संध्याकाळचा काळ थोडा भावनिक असू शकतो. दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला एकांताची गरज भासेल. निसर्गाच्या सानिध्यात किंवा देवघरासमोर शांत बसणे तुम्हाला आवडेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मनाला उभारी देईल. रात्रीच्या वेळी मनात शांतता आणि विचारसरणी बनेल. आज रात्री तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागण्याची शक्यता असून स्वप्नातही काही सकर्मक आणि भविष्यातील मार्ग दाखवणारे संकेत मिळण्याचा योग आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस संमिश्र पण अत्यंत सकर्मक परिणामांचा असेल.
कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे आज पूर्ण निष्ठेने आणि शांतीने काम करा. सहकार्याचे उत्तम सहकारी लाभेल, ज्यामुळे कठीण कामही सोपे होतील. जर तुम्ही कित्येक दिवसापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, नवीन संधीच्या शोधात असाल, तर आज त्या दृष्टीने काही पूरक संकेत किंवा चांगले ऑफर मिळण्याचा योग येऊ शकतो. आज कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद घालणे टाळा, कारण तुमचे कामच आज तुमच्या शत्रूंना चोख उत्तर देणार आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा ठरू शकतो. जुने रखडलेले किंवा अडकलेले व्यवहार आज अचानक पुढे सरकतील. ग्राहकांशी संवाद साधताना अत्यंत नम्रता आणि संयम ठेवा, कारण आज तुमचे गोड शब्द तुमच्या व्यवसायात मोठी वाढ करणार आहेत. नवीन भागीदारी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आज अनुकूल काळ आहे. मात्र कोणत्याही करारावर सही करताना कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित तपासून घ्या. बाजारातील तुमची पत आज वाढणार असून नवीन धनलाभाचे मार्ग खुले होण्याचे संकेत मिळत आहेत. आज तुमची आर्थिक स्थिती स्थिर आणि मजबूत राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याचे सुंदर संकेत ग्रहदशा दाखवत आहे. विनाकारण होणाऱ्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं आज अत्यंत गरजेचं आहे. पैशाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास भविष्यातील अनेक चिंता दूर होतील. आज धनसंचय करण्याकडे म्हणजेच बचत करण्याकडे तुमचा कल वाढेल. जर तुम्ही कोणाला कर्ज दिले असेल तर ते पैसे परत मिळवण्याची शक्यता आज निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक अडचण दूर होईल. मीन राशीच्या काही भाग्यवान जातकांना आज अचानक धनलाभाचा योग येऊ शकतो. हा लाभ लॉटरी किंवा जुगार यातून नाही, तर जुने दिलेले पैसे अचानक परत मिळणे किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा फायदा होणे अशा स्वरूपात घडू शकतो. कदाचित वडिलांकडून किंवा पूर्वजांच्या संपत्तीतून एखादा फायदा मिळण्याचे संकेत आहेत. हा लाभ जरी खूप मोठा नसला तरी तुमच्या ऐनवेळेच्या गरजेला नक्कीच उपयोगी पडेल आणि तुमच्या मनावरचा ताण हलका करेल. कौटुंबिक वातावरण अत्यंत आनंदी समाधानी राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सामंजस्य आणि प्रेम दिसून येईल. आईवडिलांचे आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतील. मुलांच्या प्रगतीचे किंवा त्यांच्या यशाची एखादी चांगली बातमी समजल्यामुळे घरातील वातावरण अधिकच उत्साही आणि आनंदी होईल. बऱ्याच दिवसानंतर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जुन्या आठवणी उजळ्या देतील. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमचा मानसिक ताण पूर्णपणे नाहीसा होईल. पती पत्नीमधले संबंध वैवाहिक जीवनात आज कमळीची मधुरता आणि जवळीक पाहायला मिळेल. तुमच्या जोडीदाराची संवेदनशीलता आणि तुमच्यावरील प्रेम आज तुम्हाला लाभेल. मंडळींनो, दोघे मिळून भविष्यातील काही महत्त्वाच्या कौटुंबिक नियोजनावर किंवा आर्थिक गुंतवणुकीवर चर्चा कराल. एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. जर काही जुने मतभेद किंवा गैरसमज असतील तर ते आज संवादाच्या माध्यमातून अत्यंत सहजरित्याने मिटवण्याची शक्यता आहे. आज जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, ज्यामुळे तुम्हाला एक मानसिक सुरक्षता लाभेल. प्रेमसंबंधामध्ये आजचा दिवस जवळीक आणि विश्वास वाढवणारा असेल. तुमच्या मनातील गुप्त भावना जोडीदारापर्यंत योग्य रीतीने पोहोचतील आणि त्यांना त्यांचा आदर वाटेल. एकमेकांवरील विश्वास अधिक दृढ होईल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये म्हणजेच की प्रेमसंबंधामध्ये असाल आणि लग्नाचा विचार करत असाल तर आज या विषयावर जोडीदाराशी बोलण्यासाठी अनुकूल काळ आहे. आजचा दिवस एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि जुने कडू शब्द जुन्या गोष्टी विसरून एका नव्या उत्साहाने पुढे जाण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता वाढवणारा ठरेल. अभ्यासात मन लागेल आणि कठीण वाटणारे विषय आज सहज समजतील. गुरुजनांचे, शिक्षकाचे किंवा मोठ्या भावाचे योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळे मनातील करिअरबद्दलचा संभ्रम दूर होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मीन राशीच्या विद्यार्थ्यांना आज एखादी सुवार्ता किंवा आशेचा किरण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कष्टाला आज नशिबाची योग्य ती साथ नक्कीच लाभेल. मीन राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस आत्मसन्मान आणि आदर वाढवणारा असेल. समाजात किंवा कुटुंबात तुमच्या कर्तृत्वाला दाद मिळेल. घरातील किंवा कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही अत्यंत लिहिल्या आणि हसमुखाने पार पडाल. स्वतःच्या आरोग्याकडे आणि आवडीनिवडीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, वाचन करणं, छंद जोपासणं तुमच्या मानसिक शांतीसाठी खूप गरजेचं आहे. आज तुम्हाला माहेरकडून काही गोड बातमी मिळण्याचे संकेत आहे. ज्येष्ठ नागरिकांना आज आपल्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी. जुन्या काही शारीरिक व्याधीपासून आज काही प्रमाणात आराम मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिकाकडे आणि नामस्मरणाकडे कल वाढेल. नातवाडांसोबत वेळ घालवणे मन अत्यंत प्रसन्न आणि हलके राहील.
कोणत्याही जुन्या कौटुंबिक चिंतेचा विचार करत बसू नका. आजचा दिवस शांततेत, समाधानात आणि विठ्ठल रुक्माईच्या नावात किंवा स्वामींच्या चरणी व्यतीत होईल. एकूणच आरोग्य चांगलं आणि उत्साही वर्धक राहण्याची शक्यता आहे. मात्र खाण्यापिण्याच्या सवयीवर थोडे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तळलेले, अत्यंत तिखट किंवा बाहेरील अन्न खाणं आज पूर्णपणे टाळा, कारण अपचनाचा किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. सकाळी लवकर उठून प्राणायाम, योगासने किंवा हलका व्यायाम केल्यास दिवसभर शरीरात एक वेगळीच ऊर्जा टिकून राहील. मानसिक आरोग्याकडे आज काही वेळ ध्यान धारण करणं अत्यंत उपयुक्त ठरेल. आज शक्यतो लांबीचे अनियोजित प्रवास टाळावेत. जर प्रवास करणं अत्यंत गरजेचं आणि असेल तर वाहने चालवताना पूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवावे आणि सावकाश चालवावेत. प्रवासादरम्यान घाई गडबड किंवा घाईत निर्णय घेणं नुकसानकारक ठरू शकतं. छोट्या अंतराचा, देवदर्शनाचा किंवा कुटुंबासोबतचा प्रवास सुखकर आणि मनाला आनंद देणारा महत्त्वाची शक्यता आहे. प्रवासाला निघताना गुरुमंत्राचा जप आवश्यक करावा. न्यायालयीन किंवा शासकीय कामे, जर तुमचे काही न्यायालयीन, कायदेशीर किंवा शासकीय कामे बऱ्याच काळापासून किंवा दिवसापासून प्रलंबित असतील तर आज त्यामध्ये काही अशी सकारात्मक प्रगती पाहायला मिळू शकते. सरकारी अधिकाऱ्याचे सहकार्य लाभण्याची शक्यता आहे. आज कामासाठी बाहेर पडताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक सोबत ठेवा, जेणेकरून वेळेवर कामात कोणतेही अडथळा किंवा खोळंबा येणार नाही. संयम ठेवा. न्यायदेवताचे संकेत तुमच्या बाजूने झुकवू शकतात. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत विचारपूर्वक आणि सावधानपणे पाऊल टाकण्याचा आहे. कोणाच्याही सांगण्यावरून किंवा घाई घेतलेले निर्णय आर्थिक अंगलट येऊ शकतात. दीर्घकालीन गुंतवणुकीचा, जसं की जमीन किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करा. शेअर बाजार किंवा सट्टा बाजारापासून आज दूर राहिलेले बरेच. तज्ज्ञाचे किंवा घरातील मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय कोणाच्याही नवीन आणि अज्ञाभंग योजनेत आपले कष्टाचे पैसे गुंतवू नका. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य आज तुम्हाला खूप मोठे मानसिक बळ देईल. कठीण प्रसंगी किंवा संभ्रमाच्या वेळी एखादा जुना आणि सच्चा मित्र तुमच्या मदतीला धावून येण्याची शक्यता आहे. नातेवाईकांसोबतचे जुने ताणलेले संबंध आज सुधारतील. त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलचा गैरसमज दूर होईल. एखाद्या कौटुंबिक सोहळ्याचे किंवा एकत्र येण्याची योजना आज तुमच्या पुढाकाराने होऊ शकते. आज तुम्हाला एखादा धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची अचानक संधी मिळेल. दारात गाय येणे किंवा घरात अचानक सुवाक आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव येणे हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत असतील. याचा अर्थ असा की तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकतेचा प्रवेश होत आहे. हे संकेत मनाला प्रफुल्लित करतील. मंडळींनो, दिवसभरामध्ये जर तुमच्या हातून वारंवार काचेच्या वस्तू किंवा अन्नपदार्थ सुटून खाली पडत असतील किंवा विनाकारण मनात एक अनामिका भीती आणि अव्यवस्था दाटून येत असेल तर तो एक सतर्कताचा संकेत समजावा. अशा वेळी घाबरून न जाता किंवा चिडचिड न करता शांत राहावे आणि देवाचं स्मरण करावे. आज गुरुमाऊली तुम्हाला एखाद्या लहान बालकाच्या निष्पाप हास्यातून किंवा एखाद्या गरजू वृद्धीच्या आशीर्वादाच्या माध्यमातून मदत पाठवू शकतात. आज तुमच्या दारात आलेल्या कोणत्याही गरजूला, भिकारीला किंवा गरीब व्यक्तीला किंवा प्राण्याला रिकाम्या हातीने किंवा उपाशीपोटी परत पाठवू नका. त्यांना दिलेली मदत ही थेट गुरुचरणी अर्पण होईल आणि त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. आज कोणाशी विनाकारण वाद घालू नका. विशेषतः स्वतःच्या अहंकारापोटी किंवा रागाच्या भरात कोणाचाही अपमान करू नका. कोणाबद्दलही मनात कटुरता, मत्सर किंवा द्वेष बाळगू नका. आळस पूर्णपणे सोडा, कारण आळसामुळे आज हाताशी आलेली एक सुवर्ण संधी निसटण्याची शक्यता आहे. वेळेचे महत्त्व ओळखा. आज दुपारी 12:20 पासून ते दुपारी 1:40 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ, पवित्र आणि फलदायी राहण्याची शक्यता आहे. या काळात कोणत्याही महत्त्वाचे कामे, देवाणघेवाण किंवा चर्चा केल्यास त्यात यश मिळण्याचे योग मोठ्या प्रमाणावर वाढतात. आज संध्याकाळी 7:30 पासून ते सकाळी 10 वाजेपर्यंतचा काळ काहीसा प्रतिकूल किंवा राहू काळाचा राहण्याची शक्यता आहे. या काळात कोणते नवीन कामे सुरू करणे, महत्त्वाचा करार करणे किंवा प्रवासाला निघणे टाळावे. हा काळ शांत घालावा. तुमच्यासाठी आजचा अतिशय शुभ, प्रभावी आणि शुभ भाग्यवान रंग आहे पिवळा. आजच्या वस्त्राचे परिधान केल्यास, एखादा पिवळा रुमाल जवळ ठेवल्यास सुरुवातीचे जे काही तुमचे नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होईल. तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास कैकिक पटीने वाढेल. मंडळींनो, आज तुमचा भाग्यवान आणि अनुकूल अंक आहे 3. हा अंक तुमच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल. आजचा तुमचा शुभ मूलांक 7 आहे. हा मूलांक तुमच्या आध्यात्मिक प्रगतीला, आत्मपरीक्षणाला आणि मानसिक शांततेला एक नवी गती देणारा ठरेल. तुमच्यासाठी आज द आणि श ही अक्षरे अत्यंत शुभ आणि फलदायी राहतील. या अक्षरांनी सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्तीकडून किंवा दिशेकडून आज तुम्हाला मोलाचे सहकार्य मिळू शकते. आज तुमच्यासाठी ईशान्य दिशा अत्यंत शुभ आणि फलदायी राहील.
कोणत्याही महत्त्वाची बैठक, देवाणघेवाण किंवा प्रवासाची सुरुवात या दिशेने करणं अत्यंत अनुकूल ठरू शकते. गुरुवारचा सकाळचा किंवा संध्याकाळचा सोपा पण प्रभावी उपाय. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दारापाशी गायीच्या शुद्ध तुपाचा एक मुखी दिवा लावा. त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी. दिवा लावल्यानंतर घरामध्ये अगरबत्ती, उदबत्ती किंवा धूप लावा. त्यानंतर शांतचित्तेने देवासमोर बसून कमीत कमी 11 वेळा किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त या मंत्राचा मनोभावे जप करावा. यानंतर अत्यंत सोप्या उपायाने घरातील सर्व नकारात्मक शक्ती, कलेश आणि दारिद्र्य दूर होऊन सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास नांदतो असा दृढ संकेत आहे. मीन राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आयुष्य हे चेंडूसारखं असतं. जितकं खाली आदळाल तितकं ते वेगाने ते वर झेप घेतं. आज जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर ते खेचून जाऊ नका. चढ उताराने भरलेल्या या जीवनात कधी ऊन तर कधी सावली असते. पण नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाची दोरी ज्या समर्थ आणि कृपाळू हातामध्ये आहे ते माऊलीचे हात तुम्हाला कधी पडू देणार नाहीत. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची, तुमच्या मनातील प्रत्येक गुप्त इच्छेची आणि तुम्ही सोसत असलेल्या कष्टांची त्यांना पूर्ण जाणीव आहे. स्वतःवर, स्वतःच्या कष्टावर आणि त्या परमेश्वर अढळ विश्वास ठेवा. परिस्थिती किती कठीण असली तरी, लोकांनी किती नावं ठेवले, किती काही केलं तरी तुमची सकर्मक आणि तुमची भक्ती तुम्हाला नेहमीच तारून नेतील. आजचा हा पवित्र गुरुवार तुमच्या जीवनात आनंदाचा, शांतीचा आणि यशाचा नवा प्रकाश घेऊन यावं हीच ईश्वरचरणी आणि गुरुचरणी मनोभावे प्रार्थना. तुम्हा सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो. गुरु माऊलीचा वरहस्त आणि आशीर्वाद तुमच्या सदैव राहावं हाच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळींनो, व्हिडिओमध्ये जर तुम्ही लाईक केलं नसेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. तर मंडळींनो, तुम्हा सर्वांना आजचा दिवस छान आणि सुखाचा जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते.